जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद्गीता आणि महाभारत चिंतन क्रमांक 92 मध्ये मागच्या 91 मध्ये आपण अर्जुनाचं जे निरीक्षण सुरू आहे त्या निरीक्षणापैकी त्यांनी काय काय जे निरीक्षण त्यावेळेस केलं होतं, नंतर आज आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या प्रकारचं निरीक्षण करायचं आहे ह्या बाबी आपण मागच्या वेळेस डीपमध्ये समजलेल्या होत्या। आता ते जे आपण समजलेले होतो त्यापैकी धर्म संघर्ष, बेकारी, दरिद्रता, जडवाद, अपेक्षा, अपात्र लैंगिकता आणि वेळेचं नियोजन। आता ते ह्या सगळ्या बाबीमध्ये धर्म संघर्ष जर आपल्याला कमी करायचा असेल तर धैर्य असावं लागेल, बेकारी जर आपल्याला कमी करायची असेल तर उद्यमी व्हावं लागेल, दरिद्रता कमी करायची असेल तर भक्ती म्हणजे वृत्ती आपली अशी निर्माण करावी लागेल की जेणेकरून एकनिष्ठता वाढेल। त्यानंतर मग जडवाद जर कमी करायचं असेल तर सतसंगती शिवाय पर्याय नाही। आणि अपेक्षा ज्या आपल्या अनंत वाढलेल्या आहे त्यामध्ये तृष्णा परित्याग म्हणजे अपेक्षा कशा कमी करायच्या ह्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेलं होतं। अपात्र लैंगिकता म्हणजे हा इमॅच्युअर लव होत आहे आणि त्यामुळे बाकी सेक्शुअल ऑफेन्स वाढत आहेत आणि त्यासाठी स्वबंधन मर्यादा ह्या बाबी आवश्यक आहेत। आणि वेळेचे नियोजन जर आपण प्रभू प्रित्यर्थ वेळ काढायला सुरुवात केली तर ॲटोमॅटिकली आपलं वेळेचं नियोजन होऊ शकेल। अदरवाईज आपण ज्या कामात आहोत त्या कामातून वेळ मिळत नाही ही सबब आपली कायमच राहती आहे। आणि त्यातनं ठराविक जिथं आवड तिथं सवड, आवड निर्माण करणं हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे। या दृष्टिकोनातून आपण मागच्या वेळेस डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या। आज ज्या गोष्टी आपण पाहू ते ठराविक विषाद योग जो आहे, अर्जुनाला जो विषाद झालेला आहे, पण ह्यापैकी आपण कुठल्या ना कुठल्या विषादामध्ये, कुठल्या ना कुठल्या शोकामध्ये अडकलो असलो तरी पण मी खरोखरीच विषादात आहे असं आपल्याला वाटतं का? हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे। कारण जोपर्यंत मला काहीतरी झालेलं आहे हे आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही। जोपर्यंत मला शुगर झालेली आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी शुगरचे औषध घेत नाही। जोपर्यंत मला बीपी वाढलेला आहे, कमी झालेला आहे ह्याची जाणीव होत नाही तोपर्यंत मी त्याच्यासाठी उपचार करत नाही आहे। त्या दृष्टिकोनातून मी आज खरोखरीच विषादामध्ये आहे का? जर विषादामध्ये असताना मला काही झालेलं नाही आहे, मला काही फरक पडत नाही आहे, या ओव्हर कॉन्फिडन्सनं, अतीव आत्मविश्वासानं माणूस आज असाच वाहत जातोय। आणि आम्ही सुधारलेलो आहोत, ऑर्थोडॉक्स नाही आहे आणि अशा काय गोष्टी मानत नाही, गीता बीता आम्हाला काय पटत नाही, तो विचार काय सगळे जुनं झालेला आहे, आम्ही आता नवीन विचारधारेला स्वीकारणारी माणसं आहोत। या भ्रामक आणि भ्रांती असलेल्या विचाराच्या सोबत ज्यावेळेस आपण जोडलेलं असतो त्यावेळेस आपण खरोखरीत विषादामध्ये आहोत का ह्याची जाणीवच होत नाही आहे। असे कितीतरी लोक आहेत, बरेचसे म्हणजे टक्केवारी जी आहेत ती टक्केवारी जास्त आहे कंपेअरली, की ज्यांना जाणीवच नाही आहे की आपण विषादामध्ये आहोत। पण त्याचे परिणाम त्याच्या मनावरती म्हणजे मानसिक रोगात, बुद्धीवरती म्हणजे निर्णय क्षमता कमी, शरीरावरती म्हणजे त्यातले म्हणजे जे क्षीणता जे शरीरावरती म्हणजे बीपी, शुगर ह्या सगळ्या गोष्टी वाढणं, ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ह्याच्या मुळात काय आहे तर जो विषाद आहे, शोक आहे, मग्नता आहे, शोक मग्नता जी आहे त्या अनुषंगानं आपण विचार करणं हे अपेक्षित आहे आपल्या दैनंदिन लाईफसाठी। या भूमिकेतून आपण ह्या तिथे पाहत आहोत आणि त्या अनुषंगाने मगाशी जे आपण सांगितलं मुक्त होण्यासाठी काय आवश्यक आहे। कारण काय, जोपर्यंत आपण निरीक्षण करत नाही तोपर्यंत
विषाद मला झालेला आहे का ह्याची मला समज निर्माण होत नाही. आणि विषाद मला झाला आहे हे समजल्यानंतर त्या विषादातून मी मुक्त कशा प्रकारे होईल यासाठी वैराग्य आवश्यक आहे. वैराग्य आपण समजून पुढं वैराग्यातून आपण समजा वैराग्य घेतल्याशिवाय मला ज्ञाननिष्ठा प्राप्त होणार नाही. आणि जोपर्यंत ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही तोपर्यंत योग होत नाही. आणि जोपर्यंत योग होत नाही तोपर्यंत कोणताही माणूस मुक्त होत नाही. आता आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत, जे शोकामध्ये आहोत, जे विषादामध्ये आहेत, त्या लोकांना ते लोक बऱ्याच ठिकाणी आश्रमात जातात. मोठमोठे जे आहेत, मोठमोठे स्पिरिच्युअल लीडर्स आहेत, त्यांना गुरु म्हणून मानतात. चांगली गोष्ट आहे, ते सगळे त्या त्या पद्धतीने त्यांना ते आहेत. काही काही लोक खरोखरी चांगली आहेत, ते नशिबाने त्यांना मिळाले तर उत्तम आहेत. काही काही ठिकाणी दिखावेगिरी आहेत, पण त्यामध्ये अडकतात. आणि त्याचा दुष्परिणाम आहे की या ह्याच्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्रीमद भगवद्गीता लोकांना मारायला सांगती आहे. कृष्णाने अर्जुनाला हिंसा करायला सांगितली, त्यामुळे मानायला तयार नाहीत. पण कुणी सांगितलं तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर राम नामाचा जप करत बसा. जप श्रेष्ठ आहे, नो डाऊट. माळा फिरत बसा, ते पण श्रेष्ठ आहे, नो डाऊट. पण माझी पात्रता आहे का, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. माझी पात्रता आहे का? कारण ही जी पात्रता आहे, अर्जुनाची पात्रता नव्हती ज्ञाननिष्ठा निष्ठेची. त्याची तो ज्ञाननिष्ठा तत्कालीन परिस्थितीमध्ये त्याची ज्ञाननिष्ठा ढासळलेली होती. त्या स्थितीपर्यंत तो पोचलेला नव्हता. म्हणून भगवंताने त्याला त्याचं कर्तव्य करायला सांगितलं आणि कर्तव्यातून तो कर्मयोग करण्यास त्यांना प्रवृत्त केलं. आता इथं आज आपण ह्या भ्रामक कल्पनेत आहोत. आपल्यासारखे बरेचसे संसारी माणसं आहेत की फक्त माळा जपून मला मुक्ती मिळेल ह्या भूमिकेतून त्यांनी दिवस रात्र सकाळ संध्याकाळ माळा जपत बसतात, नाव घेत असतात. तो एक भाग आहे, तो विषय पूर्ण वेगळा आहे, त्याला आपण अजिबात कमी लेखत नाही आहे. पण पात्रतेशिवाय जर मी करत असेल, कारण जे संत लोक आहेत, ज्ञाननिष्ठ आहे की ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताशिवाय दुसरं कोणीही नाही, जे काय होत आहे ते भगवंताच्या दृष्टीनं आणि भगवंताच्या मुळेच होत आहे, हा फुल कॉन्फिडन्स, समज आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन असेल त्याला ज्ञाननिष्ठा म्हणतात. आज आपण बोलतोय भगवंताची इच्छा आणि भगवान जसा करेल तसं बरं, पण आपला आतून भगवंतावरती इतका विश्वास नसतो. आपल्याला वाटतं हे मी केलं, हे मी करतोय, हा विषय येतो आहे. आणि त्यामुळे मुक्त जो भाग आहे ते मुक्त व्हायचा हा विषय इथं येत नाही आहे. इथं सगळ्या सांगायचं आपण त्या मुक्तीपर्यंत फार पुढची गोष्ट आहे. कदाचित 2-4 जन्म लागतील जर मी या जन्मात सुरू केलं तर. आणि तेही कशा प्रकारे, प्रोसिजर लेट डाऊन बाय कृष्णा. भगवान कृष्णाने जी प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे किंवा दिलेली आहे, आपल्या ऋषीमुनींनी जी काही पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीनुसार जर आपण जाऊ लागलो तरच 2-4 जन्म कदाचित लागतील. मग बहुनाम जन्मना अंते भगवान स्वतः सांगतात, या एका जन्माची गोष्टी नाही आहेत, बहुनाम जन्मना अंते. त्या दृष्टिकोनातून आज आपण वैराग्य पाहूया. आज वैराग्य ह्या शब्दाचा अर्थ इथं आपण बघतो. वैराग्य म्हणजे विराग हा एक शब्द आहे. विराग म्हणजेच वैराग्य. वि अधिक राग हे म्हटले की नाही. वि म्हणजे विषय आणि राग म्हणजे आसक्ती. विषय आणि आसक्तीपासून लांब असलेल्या कृतीला आपण वैराग्य म्हणतो. मग ते वैराग्य व्हायला पाहिजे अशा गोष्टी आपण सांगत असतो. मी आज विराग धरतो का, आज मी वैराग्यवाणी आहे का, असं कोणी विचारलं तर आपल्याला वाटतं आम्ही काय वैराग्य घेतलेलं नाही आहे. आज वैराग्याची भ्रामक कल्पना अशी झालेली आहे की सगळं जे काय भौतिक सुबत्तता आहे, सांसारिक जीवन आहे, ते सगळं सोडायचं, त्याग करायचा आणि ते वैराग्य ह्या दृष्टिकोनातून आपण समजत आहोत. पण वैराग्य, कारण हे विषय आपण म्हटले, राग म्हणजे विषय आणि वि म्हणजे विषय आणि राग म्हणजे आसक्ती. आज सकाळपासून आपण म्हणजे आज म्हणजे कधी
आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या डोक्यात माझ्या दिवसात होणाऱ्या कामामध्ये आलेल्या संपर्कात जी कोण माणसं आहेत त्यांच्यामध्ये किती विषय मध्ये मी रमतो आणि ते प्रत्येक विषयामध्ये मला आसक्ती आहे का नाही ह्या गोष्टी मी पाहिल्या का कधी. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखादी व्यक्ती मला आवडत नसेल तर त्याच्याबद्दल मला तिरस्कार असेल, विराग, त्याच्याबद्दल मला आसक्ती नाही. कदाचित मला स्वीट आवडत असेल, स्वीट आवडत असताना मला ज्या दिवशी कळेल की शुगर झालेली आहे, शुगर झालेली आहे हे कळल्या क्षणी मला त्या स्वीट पासून हळूहळू आसक्ती कमी करायला पाहिजे किंवा मग तेव्हापासून मला त्याबाबत वैराग्य निर्माण होणं अपेक्षित आहे. किंवा होतं, किंवा एखाद्याने मला फसवलं असेल, एखाद्यासोबत भांडण झालं असेल, एखाद्याबद्दल माझा द्वेष असेल, पण त्याच्याबद्दल माझा विराग आहेच, त्याच्याबद्दल माझी आसक्ती नाही. एखादी मला कुणाला स्वीट आवडत असेल, तिखट आवडत नसेल तर तिखट बद्दल त्याला विराग आहे. ह्या दृष्टिकोनातून विराग म्हणजे सगळं सोडणं असं नव्हे. आज आपण आयुष्यभर कितीतरी विषयांसोबत खेळतो आहोत, त्या प्रत्येक विषयासोबत मी आसक्तीने इतका चिकटलेला आहे की आज आपल्याला कळत नाहीये की कोणती आसक्ती कशा प्रकारे सोडता येईल आणि कोणत्या रागापासून मी हळूहळू लांब जाईन. ह्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करायचा आहे. कारण त्या दृष्टिकोनात जेव्हा आपण विचार करू, वैराग्याचे 4 प्रकार आहेत. आपण विषादात असलो तरी अर्जुनासारखा योग का होत नाही हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून बघायचा आहे. कारण अर्जुनाचा योग झाला, विषाद त्याचा होता, पण भगवंतांनी गीता सांगितल्यानंतर त्याचा योग झाला, तो विषाद मुक्त झाला. आणि विषाद मुक्त झाल्यानंतर मग ते स्मृतीर लब्धा, त्याने मग स्मृती मिळाली. नष्टो मोह स्मृतीर लब्धा. मग पण आपल्याला स्मृती मिळत नाही, आपला मोह नष्ट होत नाहीये. त्यासाठी ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण पाहू की क्षणिक वैराग्य, स्मशान वैराग्य, आपात वैराग्य आणि परवैराग्य, हे 4 प्रकारचे वैराग्य. हे 4 प्रकारच्या वैराग्यापैकी क्षणिक वैराग्य म्हणजे कोण? समजा अचानक आपल्या आवडणाऱ्या स्वजनाचं मृत्यू झालं. स्वजनाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण जगाबद्दल वैराग्य निर्माण होतं, नकोसं वाटू लागतं. जी आसक्ती असते, आता हे माझं हे गेलं म्हणजे माझा स्वजन, माझा प्रियकर, प्रेयसी हे गेल्यानंतर मी जगून काय करू असं ते वाटत असतं. म्हणून त्या क्षणिक हे जे आहे ह्याला क्षणिक वैराग्य म्हणतात. ती व्यक्ती ज्यावेळेस आणि अचानक ज्यावेळेस माणसाला धक्का बसतो ना त्यावेळेस त्याला सगळं नकोसं वाटू लागतं, हे क्षणिक वैराग्य. आणि नंतर मग आपण त्यांना पुरून आलो की जाळून आलो, अंतिम संस्कार करून आलो की नंतर पुन्हा आपल्या वाट्याला लागतात. त्यानंतर स्मशान वैराग्य. आपण ज्यावेळेस कोण आपला आप्तजन, मित्र मंडळी किंवा नंतर स्नेही मयत झालेले असतात त्यांना पुरण्यासाठी किंवा नंतर मग जाळण्यासाठी स्मशानभूमीमध्ये जातो. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर मग तिथलं जे वातावरण आहे, समोर व्यक्तीचा देह भडभड जळतो आहे आणि त्याला पाहिल्यानंतर मग आपल्याला वाटतं की आपली पण हीच गत होणार आहे, या शरीराची पण हीच गत आहे, अंतिम गती हीच आहे हे आपल्याला वाटतं. हे बाकी उगाच कशासाठी हे खटाटोप करायचा, हे स्मशानामध्ये आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत वाटतं. स्मशानातून बाहेर आलो की ते वैराग्य संपलं. नंतर मग आपापल्या नित्यनियमित जे आसक्ती आहे त्या आसक्तीच्या मागे आपण लागतोय. त्यानंतर मग आपात वैराग्य. हे जे आपात वैराग्य आहे, आपात वैराग्य ह्या दाखवण्यापुरतं हे वैराग्य असते. आतून तो इतका आसक्ती असतो, इतका राग असतो त्याला की फक्त दाखवण्यापुरतं ते आपात वैराग्य असतं. एक उदाहरण आहे त्यातलं. गुरु आणि शिष्य दोघेही एका गावातून दुसऱ्या गावात आले. दुसऱ्या गावात आल्यानंतर मग तिथं 2 दिवस राहिले. नंतर मग गुरुने सांगितलं चला आता साधू तो चलता भला, 3 दिवसापेक्षा जास्त दिवस राहता कामा नये. म्हणून तो गुरु म्हटले चला तो जाऊया. पण त्या शिष्याला वाटलं काय कोणास ठाऊक, ते म्हटलं नाही गुरुजी मी इथं या गावात मी राहतो. तर ते म्हटले आपल्याला तसं राहायचं नसते, इथं राहिल्यानंतर आपल्याला आसक्ती निर्माण होईल, त्यापेक्षा आपण म्हणून आपल्याला राहायचं नसतं, कुठल्याही गावामध्ये यांनी राहू नये. आणि त्यानुसार पण त्या शिष्याने ऐकलं नाही
मी तर हातो म्हटले आणि हिथं मी ज्ञानाचा प्रसार करतो. ठीक आहे म्हटले. त्यानुसार नंतर मग गुरु गेले पुढं. हा मागं एकटा राहिलेला होता. ह्याचं नित्यक्रम, बाकी एक झोपडी बांधली, झोपडीमध्ये तो राहायचा. बाकी अंगावर दुसरे कुठल्याही प्रकारचे कापडे नव्हतं, फक्त 2च लंगोट त्याच्याकडे होत्या, त्या पलीकडे दुसरी कुठली नाही. आता दिवस नित्यक्रम त्याचा असायचा. पहाटे लवकर उठायचं, ध्यानधारणा करायची. त्यानंतर मग बाकी जो गावकरी यायचे त्यांना ते सुविचार द्यायचे, चिंतन उपदेश वगैरे करायचे आणि पुन्हा रात्री आपल्या ठिकाणी झोपून टाकायचं. आता तेवढ्यात त्याचे जे 2 लंगोट होते त्या भागामध्ये उंदरांनी त्याचं लंगोट कुरतडलं. ते लंगोट कुरतडल्यानंतर नंतर काय आंघोळ केल्यानंतर ते वाळायला टाकलेलं असतं. ते टाकल्यावरती पाहिलं, जे कोण ऐकायला येणारी जी माणसं होती त्यांनी पाहिलं, अरे हे तर कुरतडलेलं आहे. म्हणून त्यांनी येऊन स्वामीला विचारलं की याप्रमाणे तुम्ही हे उंदरांनी कुरतडलेलं आहे. होय म्हटले. ते एक कुरतडलेलं आहे म्हणून त्यांनी दुसरं आणून दिलं आणि त्याच्यासोबत त्यांनी सांगितलं की एक मांजर, त्या 2-4 जण जे होते त्यांनी एक मांजर आणलं की उंदराचा काहीतरी आपण हे करायला पाहिजे जेणेकरून त्रास देऊ नये तुम्हाला. त्या अनुषंगाने त्यांनी मांजर आणलं जेणेकरून ह्यांना उंदराचा त्रास होऊ नये. आता मांजर तरी आलं. मांजर आल्यानंतर काय पाहिजे त्याला खायला, पाहिजे काय, दूध. आता ते म्हटले, स्वामी म्हटले त्यांना की अहो तुम्ही मांजर तर आणून दिलेलं आहे, पण दूध तुम्ही नाही दिलं तर मी मांजराला दूध कुठून द्यायचं. ठीक आहे म्हटले. मग त्यासोबत नंतर ते मांजराला दूध देण्यासाठी एक गाय आणून ठेवली. गाय आणल्यानंतर मग त्या जनावर गायाला आणलं की त्याची धारा काढणं, त्याला चारा देणं, पाणी देणं, सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हा तर बाल ब्रह्मचारी, ह्याच्याकडे बाकी काही नाही. त्यामुळे तो म्हटला हो मग गाय तर तुम्ही आणलेली, पण दूध कोण काढणार. म्हणून त्यांनी एक ताई आणून ठेवल्या. मग बाई आणली. त्याला सगळं गाईचा सांभाळ करण्यासाठी एक लेडीज ताईनं आणलं. आता ताईनं आणल्यानंतर गुप्तेगू सुरू झाली. त्यांनी त्या स्त्रीसोबत लग्न केलं. लग्न करून 2-3 मुलं झाली आणि इतक्यात 2-4 वर्ष निघून गेली. नंतर म्हणजे गुरुजी ह्या शिष्याचे जे होते 2-4 वर्षांनंतर ज्या परत आले, तर ज्या ठिकाणी त्यांनी त्या शिष्याला सोडलं होतं, कुटीर बांधून राहिलेला होता, तिथं कुटीर नसून एक मोठा बंगला झाला होता. घरासमोर 2-3 पोरं खेळत होती आणि त्यावेळेस गुरुनी म्हटलं हे लंगोट मधून निर्माण झालेला संन्यास, ह्या दृष्टिकोनातून ते आपात वैराग्य. असं आज आपण समाजामध्ये कितीतरी मोठमोठ्या आश्रमात राहणाऱ्यांना पाहतो आहोत, जे आपात वैरागी आहेत. त्यांना सगळं मनापासून हापापसले असतात, सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण दाखवताना मोठमोठे दाखवतात, आम्हाला काहीही नको, आमच्या आश्रमात पाहिजे, आमच्या शिष्याला पाहिजे, मला काही नको. हे आपात वैराग्य. त्यानंतर पर वैराग्य, श्रेष्ठ वैराग्य. पर आता ह्या ज्या बाबी आहेत, हे ठराविक एखादी घटना घडल्यानंतर माणसाला निर्माण होणारं वैराग्य, आणि हे त्यामुळे क्षणिक आहे, स्मशान आहे आणि दाखवण्यापुरतं आहे. पण खरं वैराग्य म्हटलं की हे पर वैराग्य किंवा श्रेष्ठ वैराग्य. हे जे वैराग्य आहे, ज्ञान आणि विचारामुळे ते वैराग्य येतं. या विचारामुळे ज्यावेळेस आपला वैराग्य येतं, ते कसं येतं. समजा गौतम बुद्धांना वैराग्य आलं, मग गौतम बुद्धाकडे सगळ्या गोष्टी होत्या, सगळ्या गोष्टी असताना पण त्यांना ते वैराग्य आलं का, तर त्यांनी ज्यावेळेस मग एखादा वयस्कर माणसाला पाहिलं, आजारी माणसाला पाहिलं, मृतदेह पाहिला, मग इतकं फक्त पाहिल्या क्षणी त्याला वैराग्य आलं का, नाही. त्यांचा अभ्यास झालेला होता, सगळी त्यांनी वेद उपनिषद सगळी वाचलेली होती, पण ते घराबाहेर पडलेले नव्हते. घराबाहेर पडल्यानंतर त्यावेळेस त्याने ज्या गोष्टी पाहिल्या, ते पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती विचार केला. विचार केल्यानंतर त्याला वाटलं की मी जन्माला कशासाठी आलेलो आहे आणि माझं ध्येय काय आहे आणि मला काय करायचं आहे. आणि त्यावेळेस त्या विचारामुळे त्यांना ते वैराग्य निर्माण झालं. म्हणून ते हळूहळू त्या वैराग्यात ते जाऊ लागले. आणि त्या दृष्टिकोनातून आज जे काही आपण वैराग्य, श्रेष्ठ वैराग्य, आज आपल्याला विचारामुळे वैराग्य येतं का, विचारामुळे वैराग्य आज आपल्याला येत नाही का. आजची जी काय सोशल सिच्युएशन आहे, आज जे काय शिक्षण आहे,
ते वैराग्य निर्माण करायच्याऐवजी आसक्ती निर्माण करणारं आहे. प्रत्येक ठिकाणी आसक्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या बाबी बहुतांश झालेल्या आहेत. म्हणून आपलं जे श्रेष्ठ ज्ञान आहे ते दुय्यम झालेलं असल्या कारणानं आणि ते सेकंडरी झालं असल्या कारणानं माणूस वैराग्यवान होऊ शकतो. आणि समाजामध्ये ढोंगी भरपूर माणसं झालेली आहेत, दंभी भरपूर झालेले आहेत. त्यामुळे खरोखरीच वैराग्य कोण आहे का हे समजायला फार अवघड जातं. पण कितीही असले तरी पण वैरागी श्रेष्ठ वैरागी आहे. पण ते निर्माण कसे व्हायचे? निर्माण होण्यापेक्षा पण आपल्या संसारिक आपल्यासारख्या डे टू डे लाईफमध्ये जे प्रोफेशनल आहेत, जे बिझनेसमन आहेत, जे पूर्णपणे संसारी आहेत, त्या संसारी माणसाला जर मला विराग निर्माण करायचा असेल तर बुद्धिपूर्वक मी कशा प्रकारे निर्माण करेन? त्यासाठी परमपूज्य दादाजींनी स्वाध्याय परिवारमध्ये एक सांगितलं, अपॉइंटमेंट विथ गॉड. मग भगवंतासाठी मला एक वेळ द्यायची आहे. ती वेळ जी वेळ मी देऊ, संध्याकाळी 8:30 वाजता सायं प्रार्थना, सकाळी प्रातःप्रार्थना आणि आठवड्यातून एक दिवस जिथं केंद्र असेल त्या ठिकाणी मी न चुकता जाईन. 1 तास भगवंतासाठी मी देईन. हा 1 तास जो भगवंतासाठी दिलेला आहे ते विचारपूर्वक त्यावेळेस माझ्यासाठी कोणीही आलं, समजा ₹1,00,000 किंवा 10 लाख रुपयाची एखादी ऑफर मला आली असेल त्या पिरियडमध्ये, ह्या पिरियडमध्ये तू माझ्याकडे ये, तर ते ऑफर नाकारण्याची आणि ते ऑफर नाकारून अपॉइंटमेंट विथ गॉड म्हणून ज्याच्यासाठी मी वेळ दिलेली आहे ती वेळ पाळणं हे एक प्रकारचं त्या कारणासाठी वैराग्य आहे. त्या 1 तासासाठी माझ्या ज्या सुखसोयी असतील, मी मस्त स्टेटस सिम्बॉल असेल, मी मस्त स्टेटसमान असेन, पण ते सगळे स्टेटस, सगळे पद, प्रतिष्ठा, पैसा बाजूला ठेवेन आणि ज्याच्यामुळे आसक्ती निर्माण होत असेल ते बाजूला ठेवेन आणि भगवंताच्या शेजारी, भगवंताच्या समोर अपॉइंटमेंट विथ गॉड ज्यासाठी मी घेतलेली आहे त्याच्या समोर मी बसेन आणि भगवंताकडं माझी आसक्ती कशा प्रकारे वाढेल हे मी ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करेन. आसक्ती म्हणजे काय? आकर्षण आहे. आज आपल्याला भगवंताचं आकर्षण राहिलेलं नाही, भगवंताची आवश्यकता वाटत नाही, आपल्या शास्त्राच्या विचाराची आवश्यकता वाटत नाही. कदाचित पदप्रतिष्ठासाठी वाटत असेल त्यामुळे त्याचा वापर करतात, मिसयूज करतात. परंतु सत्कार्यासाठी, माझ्या स्वतःच्या विकासासाठी, माझं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी भगवंताच्या विचाराची आवश्यकता वाटते का? आणि जर वाटत असेल तर भगवंताचं आकर्षण कधी निर्माण होईल? भगवंताचं आकर्षण निर्माण होण्यासाठी आपल्या संस्कृतीने जे वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल विष्णू सहस्त्रनाम दिलेलं आहे. आपण विष्णू सहस्त्रनाम पुण्य मिळतं म्हणून आपण म्हणतो आहोत. पण जीवनाकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे, शिवसहस्त्रनामामध्ये आहे. बाकी वेगवेगळे जे काही अष्टक दिलेले आहे, स्तोत्र दिलेले आहे, ते प्रत्येकामध्ये आहे. पण आज आपल्या डोक्यामध्ये अशा भ्रांती घुसलेल्या आहेत की जे अष्टक आहे, स्तोत्र आहे, हे आहे, हे फक्त भगवंतासाठीच म्हणायचं आहे. त्याच आपल्या व्यावसायिक व्यावहारिक वैवाहिक जीवनाशी काही संबंध नाही. फक्त भगवंतासमोर बसायचं, भगवंतांना खुश करण्यासाठी ते म्हणायचं म्हणजे खुश. तसं नाही आहे. आता साधं एक उदाहरण म्हणून फक्त घेऊ की ह्याच्यामध्ये जो 9वा श्लोक आहे आपल्या विष्णू सहस्त्रनामामध्ये, ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमी क्रम, हे 6 शब्द आहेत, 6 नावं आहेत. आता जी 6 नावं दिलेली आहेत त्या 6 नावामध्ये पहिलं नाव ईश्वरो आहे, दुसरं विक्रमी आहे, तिसरं धन्वी आहे, चौथं मेधावी, 5वं विक्रम आणि 6वं क्रम. आता क्रम म्हणजे काय? क्रम म्हणजे आपल्याला इथं हे क्रम हे नाव आलं, भगवंताचं नाव क्रम असू शकेल का असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, विष्णू सहस्त्रनामामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपण फारसा विचार करायचा नाही, ही आपली मानसिकता. मग त्या दृष्टिकोनात पण क्रम काय आहे? स्टेप बाय स्टेप. आपण अनुक्रमणिका, ते क्रम असतं, ते क्रमानं ते लावलेलं असतं, क्रमवारी दृष्टिकोनात लावलेलं असतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्यक्ती स्टेप बाय स्टेप काम करतच असते, प्रोसिजरली, प्रोसेस न. ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात करू, कुठल्याही क्षेत्रात मी असेल,
प्रोसेसनं ज्यावेळेस काम करायला सुरुवात करू आणि त्या प्रोसेसनं काम करत असताना मला आलेल्या अनुभवावरून एक विशिष्ट पद्धतीने मी ज्यावेळेस मग काम करायला म्हणजे विशिष्ट विक्रम विशिष्ट पद्धतीने मी ज्यावेळेस मग काम करायला सुरुवात करेन त्यात थोडासा वेगळा युनिकनेस दिसून येतो. आज आपण समाजामध्ये पाहतो की नाही, मेंढऱ्यासारखे चालणारे 70% आहेत, पण त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे काम करणारी माणसं आहेत आणि वेगळ्या प्रकारे जे काम करणारी माणसं असतात ते थोडीशी वरचढ असतात. ते सगळ्यांना म्हणजे वेगळ्या प्रकारे म्हणजे ठराविक पोस्टपर्यंत ते लवकर जातात. त्या दृष्टीने विशेष क्रमाने कामं करणारी म्हणजे विक्रम. त्यानंतर विशेष क्रमानं ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात करेन त्यावेळेस मला जर अजून सुपिरियर ऑफ द सुपिरियर व्हायचं असेल, ठराविक मध्ये टॉपला जर पोचायचं असेल तर बुद्धिपूर्वक विचार करावा लागेल. फक्त मी आपल्या ह्याच्या मटेरियल लाईफनं जर मी विचार करू लागलो तर कदाचित पोचणार नाही. पण ज्यावेळेस मेधा म्हणजे बुद्धी, फक्त पद प्रतिष्ठा पैसा ह्या कारणासाठी मी बुद्धी वापरत असेल ते सोडून त्याच्यापेक्षा वरच्या कारणासाठी ज्यावेळेस मी बुद्धी वापरेन ती मेधावीमध्ये डीपमध्ये आता आपण नाही जात, पण मेधावी थोडक्यात ते बुद्धी वापरून मी करू लागलो. धन्वी म्हणजे धनुष्य धारण करणारा, म्हणजे ते अर्जुन त्यावेळेस मी धनुष्य धारण करणार. पण आज स्किलफुल, माझ्याकडे कुठलं स्किल आहे, माझ्याकडे कोणतं कौशल्य आहे, एक वेगळं प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कौशल्य असतं, पण हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट स्किल हा जो भाग महत्वाचा आहे. ते स्किल जे माझ्याकडे आहे ते स्किल माझ्या बुद्धीनं ज्यावेळेस मी वापरायला सुरुवात करेन त्यावेळेस यू आर बिकम अ एक्सपर्ट, सुपिरियर ऑफ सुपिरियर, विक्रम करतात. म्हणजे विक्रमी जे झालेले आहेत, विक्रमी कोण होतो? एखादा माणूसच होतो. सचिन तेंडुलकरांनी विक्रम केला, माईक टायसनने विक्रम केला, बाकी नंतर मग गावस्करने विक्रम केला. असे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे लोक विक्रम करतात. ते किती असतात? एखादीच व्यक्ती असते. आणि ते विक्रमी हे ज्यावेळेस मग विक्रमी असतात त्या प्रकारे अर्जुन हा विक्रमी होता. तो विक्रमी असल्या कारणानं त्याला विशेष प्रकारानं त्याच्यासोबत बाकी जे काय होते त्याचे भाऊ सगळे ते क्रमाक्रमाने अभ्यास करतच होते. आपल्या ह्याच्या पोपटाकडे पाहतच होते, पक्षाकडे पाहतच होते, पण एक विशेष कॉन्सन्ट्रेशननं त्यांनी फक्त त्याचा डोळा पाहिला. गुरु काय सांगतात ते समजून घेऊन फक्त विशिष्टरित्यानं त्यांनी डोळा पाहिला आणि त्याचा डोळ्यावरती बाण सोडलं. त्यानंतर विशिष्ट पद्धतीने आपलं ते ज्यावेळेस मग स्वयंवर होतं द्रौपदीचं त्यावेळेस मग त्याने विशिष्ट पद्धतीने केलं, विक्रम केला. हे सगळं बुद्धिपूर्वक केल्यानंतर तो विक्रमी झाला, म्हणून तो धन्वी झाला, म्हणून तो श्रेष्ठ धनुर्धर झाला. हे विक्रमी, आणि तो श्रेष्ठ धनुर्धर झाला म्हणून भगवंताच्या शेजारी बसला, म्हणून भगवंताचा सखा झाला, म्हणून तो ईश्वर झाला. ईश्वर झाला इन द सेन्स कसं आहे, ईश्वर हे म्हटलेलं आहे. विक्रमी नंतर तो ईश्वर. जे आता विक्रमी माणसं आहेत समाजामध्ये आपण पाहतो, एक्सपर्ट्स आहेत, जे टॉपला जे आहेत त्यांना ईश्वरासारखंच मान सन्मान मिळतो का नाही? ते जे लोक सांगतात ते सगळे ऐकायला तयार असतात का नाही? त्यांचे अनुभव जे आहेत ते अनुभव ऍडॉप्ट करायला, त्याचे फॉलोअर्स व्हायला सगळे आज लोक तयार आहेत का नाही? मग त्या दृष्टिकोनात तो ईश्वर म्हटलेला आहे. मग हा फक्त विष्णू सहस्त्रनाम मधला हा एक श्लोक जो आहे त्या एक श्लोकानुसार जर माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी चेंज ऑफ व्ह्यूज, माझा जीवनाचा दृष्टिकोन बदलू शकत असेल तर मी ह्याचा अभ्यास करावा का नको? आणि ह्याप्रमाणे ज्यावेळेस मी करायला सुरुवात करेन त्यावेळेस हळूहळू मला भगवंताबद्दल आसक्ती निर्माण होईल. मी ज्या फील्डमध्ये करत असेल त्यावेळेस मी क्रमानं कशा प्रकारे झालं पाहिजे, क्रम कोणी निर्माण केला, क्रमासाठी येत असताना मी विक्रमी कसा होईल, आणि विक्रमी होण्यासाठी मेधावी मला बुद्धी कोणी दिली, ते बुद्धी सांभाळणे कोणी, कशा प्रकारे ती वापरली जाते, ह्याचे विचार ज्यावेळेस मग निर्माण होऊ लागतात त्यावेळेस एक वेगळं कौशल्य निर्माण होतं. आणि ते कौशल्य निर्माण झालं, एक प्रकारचं स्किल निर्माण होतं, आणि नंतर मग तो विक्रमी ठरतो. आणि विक्रमी झाल्यानंतर मग भगवंताची हळूहळू ओळख निर्माण होते. आणि ज्यावेळेस मग भगवंताबद्दल आकर्षण निर्माण होतं
भगवंत आपलासा वाटू लागतो, त्यावेळेस विराग कमी 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 होत जातो. मला माझ्या पद प्रतिष्ठा पैशासाठी भगवंत आपला वाटत असेल तर विराग निर्माण होणार नाही. वाटेल आपल्याला, पण विराग निर्माण होणार नाही, अंतकण शुद्ध होणार नाही. म्हणून विराग निर्माण झाल्याशिवाय आपण पुढं सरकू शकणार नाही. माझा विषाद काय आहे हे मी समजू शकणार नाही. आणि जोपर्यंत मी माझा विषाद समजू शकत नाही, तोपर्यंत मी गीता कितीही वेळा वाचली तरी त्याचा योग होणार नाही. त्या दृष्टिकोनातून ह्या 21 आणि 22 श्लोकमध्ये सेनयोरुभयोर्मध्ये रथस्थापय मेजुते याव देतान निरीक्षेह, निरीक्षण कशाचं करायचं आहे. युद्धान कामान वस्थितान, युद्धासाठी उभारले सगळे. कैमर्यासह योद्धव्य अस्मिन रण समुद्यमे. ह्या दृष्टिकोनातून आपण हा श्लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे यावा वापरावा, ह्या अनुषंगाने शक्ती आणि बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे. फक्त त्याच्यासाठी मी कशा प्रकारे वापरेन हा मी विचार करायचा आहे. आणि तो ज्यावेळेस मी विचार करायला सुरुवात करेन त्यावेळेस दिशा, क्रम, विक्रम, मेधा, स्किल तोच मला देईल. कारण तोच माझ्यासोबत असणार आहे, दुसरा कोण देऊच शकत नाही. हा विश्वास भगवंताकडे आपण मागू आणि तो विश्वास वृद्धिंगत व्हावा, इतकी शक्ती आणि बुद्धी भगवंताकडे मागून माझं भावपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे.